नमस्कार मित्रांनो, GDL गेटवे डिस्ट्रीब्यूट लिमिटेड ही लॉजिस्टिक्स कंपनी आहे. ओके, आणि उत्तम कंपनी आहे. गेले कित्येक वर्ष मी हिला बघतो आहे आणि हा शेअर सध्या मे बी 60, 62, 65च्या सुमारास फिरतो आहे आणि पीक याचा 97 होता वर्षापूर्वी. आणि पी बाई याचा खूपच चीप आहे. पी बाई 13 आहे फक्त. ओके, रिझल्ट उत्तम आले आहेत. आता या क्वार्टरला सुद्धा रिझल्ट उत्तम आले आहेत आणि एका वर्षाचं बघितलं तुम्ही तर PBT याचा 1% वाढलेला आहे, पण शेअर मात्र 34% पडलेला आहे. एवढा काही शेअर वाईट नाही आहे, एवढं 34% पडायला. ओके, प्रेझेंट एक्सपान्शन यांनी केलेलं आहे. सेल्स यावेळेला 554 करोड आले, गेल्या वेळेला 358 करोड होते. प्रॉफिट त्याचा 72 करोड आला या क्वार्टरला आणि गेल्या वेळेला 32 कोटी होता फक्त. आणि गेल्या वेळेला 53 कोटी होता सॉरी. आणि PAT याचा 11.2% आला, गेल्या वेळेला 13.7%. म्हणजे पर्सेंटेज वाईज मार्जिन म्हणतात ना, मार्जिन मार्केटला खूप पसंत असतं. मार्जिन 2% पडले म्हणून हा शेअर पण 97चा 63ला पडला आहे, पण हे टेम्पररी असतं. मार्जिन काय आत्ता पडल्यामुळे फॉरएव्हर पडणार नाही आहे. ओके, याच्या बेसिकली कंटेनर्स मुव्हिंग कॅपॅसिटी त्यांच्याकडे, CFS कंटेनर फ्रेट स्टेशन्स आहे त्यांच्याकडे, आणि हे सगळे जवळजवळ आहेत. ओके, नावाला आहे, नंतर अजून कृष्णपट्टणमला आहे, कोचीला आहे, विशाखापट्टणमला आहे. ऑल ओव्हर इंडिया यांचे कंटेनर ट्रान्सपोर्टेशन असे कंटेनर फ्रेट टर्मिनल स्टेशन्स असं म्हणतात त्याला, CFS. आणि जर ICD टर्मिनल्स पण आहेत, मग इंटरलँड कंटेनर डेपो, म्हणजे तुम्हाला जर स्टोअर करायचं असलं कंटेनर, लगेच माल उचलायचा नसला, ती पण सोय इथे. याची लॉजिस्टिक्सची उत्तम कंपनी आहे. तुम्हाला सांगितलं तसं नेट प्रॉफिट याचा चांगला वाढतो आहे आणि EPS पण याचा 7.42 आहे यावर्षी. त्यामुळे पी बाई याचा तुम्हाला सांगितलं आपण 13 आहे फक्त. डिव्हिडंड देत असते कंपनी. आणि ऑब्वियसली कंपनी प्रमोटरचं पण चांगला होल्डिंग आहे याच्यामध्ये. MF पण हे 38% होल्ड करते. म्युच्युअल फंड्स म्हणजे ऑब्वियसली लावून सुलाखून घेतलेली कंपनी असणार आहे म्युच्युअल फंड 38% असल्यामुळे. आणि प्रमोटरचे 32% आहे फक्त, पण नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. आणि रिटेल पब्लिकचे 21% आहेत. ओके, आणि युटिलायझेशन ऑफ द ॲसेट परचेस याच्यावर त्यांचा फोकस आहे असं मॅनेजमेंट म्हणते. त्यांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हा इग्नोर्ड शेअर आहे, कोणाचं लक्ष नाही याच्याकडे. आणि याचा फेस व्हॅल्यू 10 आहे. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे त्यामध्ये स्प्लिटचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो. फेस व्हॅल्यू 10 असल्यामुळे उद्या तो फेस व्हॅल्यू 5चा होईल, नंतर पुढे अजून 4-5 वर्षांनी फेस व्हॅल्यू 2चा होईल वगैरे वगैरे. आणि बुक व्हॅल्यू 44 आहे, मार्केट व्हॅल्यू 62 किंवा 66 वगैरे असेल. रिटर्न ऑन इक्विटी 12% आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल 11% आहे. हा शेअर मला स्वस्त वाटतो. मिड कॅप ओके शेअर आहे हा. मार्केट कॅप 3200 कोटी आहे आणि प्रोव्हन कंपनी आहे. फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम आहे, इक्विटी खूप मोठी आहे. 500 कोटीची इक्विटी आहे. मध्ये त्यांनी सगळी डेट इक्विटीमध्ये कन्वर्ट केली, ते मार्केटला आवडलं नाही. डेट कोणी इक्विटीमध्ये कन्वर्ट करतं का, आपण यांनी केलं. त्यामुळे इक्विटी खूप असल्यामुळे मार्केटला आवडलेलं नाही. त्यामुळे हा शेअरला जोरदार पिटाई झालेली आहे. पण ओव्हर पिरियड ऑफ टाईम ओके समथिंग ग्रेट विल हॅपन इन दिस. आणि आपला प्रॉफिट आपण बघायचा आहे. ओके.